आपल्या आईच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला म्हणून पार्थ पवारांनी काँग्रेसची थेट उतरती कळा लागल्याची टीका केली आणि त्यावरून पवार कुटुंबानं नाराजी व्यक्त करत पार्थ पवारांचा समाचार घेतला। शरद पवारांनी रोहित पवारांच्या परिपक्वतेवरून सवाल उपस्थित केलेला आहे, तर पार्थ पवार यांनी पाय जमिनीवर ठेवावे अशा शब्दात रोहित पवार यांनीही समाचार घेतलेला आहे। शरद पवार यांनी देखील पार्थ पवारांच्या परिपक्वतेवरून सवाल उपस्थित केलेत, पाहूया। आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, कोणाला फोन करणार नाही। काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये डाऊनफॉल आहे। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं। पार्करनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे, त्याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवारी दिल्यामुळे पार्थ पवारांनी बोचरी टीका केली। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फोन करणार नाही, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे असं पार्थ पवार म्हणाले। त्यावर रोहित पवारांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला। पार्थ पवारांनी पाय जमिनीवर ठेवावेत असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठेतरी अडचणी वाढू शकतात। त्या बाबतीत कुठेतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता। त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं। काल पार्करनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो, सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच। रोहित पवारांच्या आधी काँग्रेसला पार्थ पवारांची टीका जिवारी लागली। त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करून पार्थ पवारांना राज्यसभेवर मिळालेल्या खासदारकीपासून ते जमीन घोटाळ्यावरून हिशोब चुकता केला। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरच आता खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीमधून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीमधून माघार घेईन अशी मागणी करत आहेत। यावर देखील या कृतज्ञ मुलाने बोलायला हवं असं काँग्रेसनं म्हटलंय। काँग्रेसला डाऊनफॉल किंवा काँग्रेस संपवण्याची भाषा अनेकदा केल्या गेली। काँग्रेस मुक्त भारत करणारे जे भारतीय जनता पक्ष होती तोच आता काँग्रेसयुक्त कुठेतरी झालेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देशामधलं जे परिवर्तन आहे त्यातून या सर्व गोष्टींची उत्तरं ही काळा दिल्याशिवाय राहणार नाही। तुर्तास आता मुद्दा हा परिपक्वतेचा आला आहे, त्यामुळे यावर मी अधिक भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी पार्थ पवारांना परिपक्वतेवरून डिवचलं। त्या परिपक्वतेवरून खुद्द शरद पवार यांनीच पार्थ पवारांचे कान टोचले। तिथे पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं। मला असं वाटतं की राजकारणामध्ये महत्त्वाचे धोरणात्मक स्टेटमेंट करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही। आजोबांच्या पाठोपाठ आत्या सुप्रिया सुळेंनी सुद्धा पार्थ पवारांना काँग्रेस काय आहे हे समजून सांगत पार्थ जे बोलले ते त्यांच्या पक्षाचं मत असेल असा निशाणा सुद्धा साधला। आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास हे स्वातंत्र्य
हे काँग्रेस पक्षाची देण आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या गटाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना तुम्हाला विचारावं लागेल. खरा मुद्दा सुरू झाला बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यापासून. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेसकडून आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज भरला. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं, पण काँग्रेसनं लढण्याची भूमिका स्पष्ट केली. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील. आमच्या उमेदवाराने अर्ज भरलेला आहे आणि आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून लोकशाहीकडे पाहत आहोत. ही निवडणूक आम्ही सुनेत्राजींच्या वहिनींच्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात ही आमची निवडणूक नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत आणि भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने जी लोकशाही गुंडाळून ठेवत आहे त्याचा आम्ही सातत्याने त्याचा निषेध आणि त्याच्या विरोधातली आमची भूमिका राहिलेली आहे. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना. सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नसला तरी पवार कुटुंबियांकडून कोणीही सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हतं. तसंच प्रचाराला जाणार नाही हे सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळेंनी आपण मतदानाला जाणार असं उत्तर देऊन प्रचार करणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे दाखवलं. निवड अर्थातच मी मतदानाला जाणार असतो, माझा अधिकार नुसता नाही आहे, ती माझी नैतिक जबाबदारी आहे एक भारतीय म्हणून. त्यामुळे मतदानाला मी अर्थातच जाणार. प्रचाराला जाणार की नाही? हो, प्रचारांचा एकतर म्हणजे तुम्ही त्यांच्या पक्षाच्या वतीने मला आमंत्रण देत आहे का? मतदानाला जाणार आहात तुम्ही? नाही, मतदानाला माझा तो अधिकार संविधानाने दिला आहे. पक्षानं पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा. नाही, आम्ही बिनविरोध दिलेला आहे. तुम्ही त्या पक्षाचे स्पोक्सपर्सन म्हणून मला जर विचारत असाल तर तुम्ही आमंत्रण देत असाल तर मला एक उत्तर आहे. पार्थ पवार हे दिवंगत नेते अजित पवारांचे मोठे सुपुत्र आहे. अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाचं मूळच काँग्रेस राहिले, ज्यामध्ये खुद्द अजित पवार यांचाही समावेश आहे. पण आईच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून काँग्रेसला उतरता काळ वगैरे सुरू झाला अशी पार्थ पवारांची टीका पवार कुटुंबाला आवडलेली नाही. अक्षय मंकणीसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.